आषाढी एकादशीला विठुनामाचा गजर आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा सोहळा दिनांक 25 जुलै 2026 रोजी पांढरी खानपूर गावात दिसून आला। वारकरी तरुण नवे पाऊल सामाजिक गट मुस्लिम बांधवांनी एकत्र येत स्मशानभूमीत केले वृक्षारोपण, दिल्या सामाजिक सलोख्याच्या आणि पर्यावरणाच्या शुभेच्छा। माऊलींच्या चरणी अनोखी भक्ती आणि सामाजिक बांधिलकी। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सर्व भक्तीचे वातावरण असताना गावामध्ये अत्यंत आदर्श आणि कौतुकास्पद उपक्रम पार पडला। वारकरी संप्रदायातील तरुण नवे पाऊल सामाजिक गट आणि गावातील नागरिकांनी एकत्र येत गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपण केलं। या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गावातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग घेतला। एका बाजूला विठुनामाचा गजर आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत सर्वांनी मिळून स्मशानभूमीत परिसरात विविध झाडांची लागवड केली। विठुनामाचा गजर व सर्वधर्म समभाव जय हरी विठ्ठलच्या घोषात हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी खांद्याला खांदा लावून झाडं लावली। शांत आणि उदास मानल्या जाणाऱ्या स्मशानभूमीला हिवराई आणि नवचैतन्य देण्याचा संकल्प। जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण पांढरी खानपूर गावात दिसून आलं। सण उत्सव हे केवळ धार्मिक मर्यादेपुरतेच मर्यादित न ठेवता निसर्ग संवर्धनासाठी एकत्र येऊन साजरी करण्याची नवी परंपरा पांढरी खानपूर गावाने रचली। लावलेल्या वृक्षाचे योग्य प्रकारे संगोपन व रक्षण करण्याची ग्वाही तरुणांनी व ग्रामस्थांनी दिली। वृक्षवल आज आपली निर्भयवाणी येऊन पोहोचले पांढरी खानपूर गावाच्या स्मशानभूमीमध्ये, जिथे की आज गावातील तरुणांनी आणि वारकरी संप्रदायातील लोकांनी आज एक असा उपक्रम गाठला की गावात जे स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये झाडं लावा, वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे असा संत तुकाराम महाराजांचा अभंग गीत संगत ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत हे आज गाव पांढरी खानपूर गाव सुजलाम सुफलाम विकासाकडे जुळत आहे। आपल्यासोबत गावातील नागरिक इकडे पाहू शकता। आपल्या सगळं गावातील नागरिकसुद्धा जुळलेले आहेत। मोठ्या संख्येने इथं गावातील नागरिक इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहेत। गावातील नागरिक जुळले आहेत। दादा, मला सांगा, आज जो हा दिवस आहे आजच्याच दिवशी आपण झाडं लावायचं कसं काय सुचलं? आजचा दिवस एकादशी, आषाढी एकादशीचा पावन दिवस आहे। त्यानिमित्त नवे पाऊल सामाजिक ग्रुप म्हणून आहे, एक सामाजिक संघटन आहे, त्यामार्फत आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठरवलेला आहे। याच संदर्भातून आम्ही आमच्या गावातील पांढरी खानपूर येथील स्मशानभूमीत सुरुवात म्हणून आज येथे 30 झाडाचे नियोजन करण्याचे ठरवले आहे। त्याच संदर्भात आपण पाहू शकता सर्व नागरिक येथे जुळलेले आहेत। जो नवे पाऊल सामाजिक युवा ग्रुप जो आहे या ग्रुपने एक कमाल केली की गावात एक हरित वारीसुद्धा इथं आणून ठेवली। जे एकादशी आषाढी एकादशीच्या या पावन पर्वावर लोक सामाजिक कार्यकर्ते एकजूट झाले आणि गावात स्मशानभूमीवर सुद्धा झाडं लावावी हा एक विचार या गावाने दिला। आपल्या संग गावातील नागरिक जुळले आहेत। नाव सांगा आपलं? सतीलगा पठाण। सतीलगा पठाण। आणि नक्की विचार करा, इथं विचारावाले माणसं आलेले आहेत, पठाण साहेब आलेले आहेत, कारण इथे जे झाड लावणार आहे हे झाड सर्वांना सावली देणारं झाड देणार आहे। काय सांगू शकाल आपण आज इतका मोठा उपक्रम एक गावाला तरुणांना संधी, तरुणांसाठी काय संधी देऊ शकाल तुम्ही? जसं हे आज एकादशीचा हे दिवस आहे, त्यामुळे या स्मशानभूमीमुळे आम्ही झाडाचं उपक्रम करत आहोत और त्याबद्दल गोविंद भाऊला धन्यवाद देतो की गावाची हे जरा सुधारणा केली आहे की कोणच नाही केलं होतं। गोविंद भाऊनं हे काम चांगलं केलं। हा जो उपक्रमाचा जो नवे पाऊल सामाजिक उपक्रम गोविंद हाडोळे। दादा, मला सांगा, आज जो हा उपक्रम तुम्ही इथं लावला, या उपक्रमामध्ये किती झाडं लावणार आपण? आमचं वार्षिक 1000 झाडं लावायचं म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे, पण सध्या एक छोटीशी सुरुवात म्हणून आम्ही आज हे 25-30 झाडं लावायचे ठरवलेलं आहे। पण तुम्हाला इथून या पुढच्या महिन्यात वगैरे तुम्हाला दिसतीलच आम्ही कुठं झाडं लावणार आहे। गावात ज्या ठिकाणी ओपन स्पेसेस दिसतील तिथं आम्ही झाडं लावू। या उपक्रम राबवण्याची आपल्याला कल्पना कशी आली? यामध्ये आपल्याला काही ग्रामपंचायतनं किंवा अजून काही सामाजिक संघटनेनं काही मदत केली का? नाही, आम्ही सध्या कोणाचीच मदत घेतलेली नाही आहे। जो सामाजिक ग्रुप आम्ही तयार केलेला आहे नवे पाऊल म्हणून, त्यातीलच मुलांनी काही पैसे गोळा करून किंवा काही असे एकामेकाची मदत करूनच आम्ही हे उपक्रम राबविलेला आहे। कोणती ग्रामपंचायत नाही, कोणत्याच संस्थेनं आम्हाला मदत नाही केलेली आहे। आपल्या संग जुळले आहेत गावाचे माजी उपसरपंच जाबीर शेख। काय सांगू शकाल तरुणांसाठी, काय संदेश देऊ शकाल तुम्ही गावातून की गावातल्या तरुणांनी एक नवे पाऊल सामाजिक युवा ग्रुप जो आहे या ग्रुपनी स्वतः खर्चानं हा एवढा मोठा इथं निधी उभारून इथं हा उपक्रम राबवला? काय सांगू शकाल? आणि तरुणांसाठी एक मोठी एक इथं क्रांती घडवून आणली की इथं आम्ही झाडंसुद्धा, आणि आज जो दिवस आहे हा दिवस म्हटलं म्हणजे एकादशीचा दिवस, या एकादशीच्या दिवसावर इथंही सुद्धा झाडाचं लावणं एक हरित वारी आपल्या पांढरी गावात आली। काय म्हणू शकाल आपण तरुणांना? खरंच हे आपल्या गावासाठी एक आनंदाची बाब आहे आणि हे नवे पाऊलचं एक चांगलं उपक्रम आहे झाडे लावायचं। मी संपूर्ण पांढरी वासियांना एक विनंती करतो, मॉर्निंग वॉकला येताना ह्या झाडासाठी एक बॉटल पाणी सोबत आणावे आणि ह्या झाडांना त्यांचं अन्न द्यावा।
दादा दुर्ल्या नकुलदादा देशमुख जुळले आहेत. दादा मला सांगा, आता झाडं लावले आपण, या झाडाची जबाबदारी म्हणून आता कोण स्वीकारेल आता पुढे? जबाबदारी तर तशी आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपनीच सांभाळलेली आहे, पण माझ्याकडून मी गावाला पण विनंती करतो, कारण की कसं आहे, स्मशानभूमी काही एक कोण्या वैयक्तिक ग्रुपची नाही आहे किंवा वैयक्तिक समाज किंवा जाती धर्माची नाही आहे. याच्यात इथं सगळेजण येतात आपल्या गावातले. तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्या गावाने या एका चांगल्या कामाची जबाबदारी घ्यायची. जसं उन्हाळा आहे, पाणी टाकणे, त्याला काटे लावणे वगैरे वगैरे, जेवढं आमच्या इकडून होते तेवढं आम्ही करणारच आहोत ते. आणि आमच्या या बाबतीत मी माझ्या सगळ्या हे जे मित्र आहेत, परिवार आहे नवे पाऊलचे, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हे पाऊल एक उचललं गावासाठी. आणि असंच आम्ही प्रयत्न करत राहू पुढं भविष्यात.